प्रेक्षकांच्या मनात येणारे स्वाभाविक काही प्रश्न आहेत की मुळात क्षारसूत्र करण्यासाठी कालावधी किती लागतो, त्यानंतर वेदना रहित असतं का ते, मुळात व्यायाम करता येईल का आपल्याला, प्रत्येक वेळी ड्रेसिंगसाठी हॉस्पिटलला जावं लागणार का, काही पथ्य पाणी असतं का, बरेच प्रश्न असतात. तर याविषयी काय आपण एक एक प्रश्न घेऊया. म्हणजे कालावधी हा विषय असा आहे की तो फिस्चुला किंवा पायलोनायडल सायनसची जी लांबी आहे त्याच्यावर थोडासा डिपेंड आहे. काही वेळा त्या स्ट्रक्चरवर डिपेंड असतो. सो ॲव्हरेजली सांगायचं म्हटलं तर आपण 4 ते 8 आठवडे लागतात ह्या साधारण ट्रीटमेंटला. दर आठवड्याला पेशंटला यावं लागतं, आपण तो धागा बदलतो, अशा प्रकारे ट्रीटमेंट चालते. आता वेदना हा थोडासा सापेक्ष विषय आहे. कुणाची वेदना सहन करण्याची क्षमता चांगली असते, कुणाची नसते. काही लोकांना पेनकिलर घेऊन ते मॅनेजेबल असतं. बऱ्याच पेशंटला वेदना कमी होते. अशा प्रकारचं आपण क्षारसूत्र डेव्हलप केलेलं आहे. त्याच्यानंतर आपण त्या जागेपुरती भूल देऊन, ज्याला लोकल ॲनेस्थेशिया म्हणतात, त्याच्या पद्धतीने आपण ती ट्रीटमेंट करत असल्यामुळे कुठेही पेशंटला ॲडमिट राहण्याची गरज पडत नाही. आपण इमिजिएट एक अर्ध्या तासामध्ये त्याला डिस्चार्ज करू शकतो. आता व्यायाम म्हणलं तर हा पर्टिक्युलरली आपण प्रत्येक पेशंटला सांगतो की तुम्ही ट्रीटमेंटच्या नंतर जास्तीत जास्त चाललं पाहिजे. तिथे ब्लड सर्क्युलेशन इम्प्रूव्ह होतं, कटिंग फास्ट होतं आणि आपल्या ट्रीटमेंटचा कालावधी पण कमी होऊ शकतो. त्यासाठी आपण वॉकिंग सांगतो. स्विमिंग सोडलं तर आपण सगळे एक्सरसाइज रेकमेंड करतो. त्यामुळे सूर्यनमस्कारापासून रनिंगपर्यंत हे सगळे एक्सरसाइज पेशंटला अलाउड असतात. हा सगळ्यात मोठा या ट्रीटमेंटचा बेनिफिट आहे. आता यासाठी एक मला छान एक्झाम्पल आठवतं आहे. एक माझा सिंगापूरचा पेशंट होता. तो दर शुक्रवारी रात्री पुण्यात यायचा. शनिवारी आम्ही त्याची ट्रीटमेंट करायचो. तो मुक्काम करायचा आणि रविवारी तो फ्लायबॅक करायचा सिंगापूरला. आणि सोमवार ते शुक्रवार असं त्याचं वर्किंग राहायचं. एवढं जर एखादा पेशंट करू शकतो तर पुण्यातला, मुंबईतला, महाराष्ट्रातला तर सहज कम आणि गो असं करू शकतो. अगदीच. पण सर, ड्रेसिंगसाठी रोज क्लिनिकमध्ये जावं लागेल आणि पथ्य काय असतात? ड्रेसिंगसाठी रोज येण्याची गरज नसते. कारण याच्या क्षारसूत्रावर जे औषधं असतात ती साधारणपणे 7 दिवसामध्ये ड्रग रिलीज चालू असतो. त्यामुळं दर 7व्या दिवशी आपण पेशंटला बोलवतो आणि तो आधीचा थ्रेड काढून नवीन थ्रेड टाकतो. त्यामुळे डेली ड्रेसिंगची अशी वेगळी काही गरजच नाही आहे. हां, पथ्य हा भाग थोडासा पेशंटला रेकमेंड केला जातो ट्रीटमेंटच्या दरम्यान आणि नंतरसुद्धा. म्हणजे आयुर्वेदाच्या नुसार, त्याच्या प्रकृतीनुसार काही ठराविक गोष्टी, जसं की आंबवलेले पदार्थ खाऊ नयेत किंवा वांगं खाऊ नये, अशा प्रकारचे काही ठराविक गोष्टी आपण टाळायला सांगतो. अदरवाईज काही विशेष पथ्य पण त्याला रेकमेंडेड नसतं. अगदीच. असं जरी असलं, म्हणजे इतके क्षारसूत्राचे फायदे असले तरी सुद्धा आपण बऱ्याच वेळा ऐकतो लेझर सर्जरीबाबत. बऱ्याच वेळा लेझर सर्जरी केली जाते. तर लेझर सर्जरी जर करायची असेल तर क्षारसूत्राचे उपचार घेत असताना लेझर सर्जरी करता येते का, किंवा इतर औषधं घेतली तर चालतात का? लेझर सर्जरी पर्टिक्युलरली फिस्चुला किंवा भगंदरसाठी तर गरजच नाही. आपण क्षारसूत्र करत असतो तर त्या क्षारसूत्रामध्येच स्वतः धाग्यामध्येच औषध आहे. त्यामुळं लेझर हे शेवटी काय एक कटिंग टूल आहे. त्यांनी तुम्ही तो पेशी जाळायच्या की कट करायच्या, एवढंच फक्त ते टूल आहे. हे प्रेक्षकांनी लक्षात घेतलं पाहिजे. त्याच्यामध्ये मेडिसिन पार्ट हा नसतो. पण क्षारसूत्रामध्ये स्वतःमध्येच इनबिल्ट मेडिसिन आहे. तर क्षारसूत्र वापरल्यानंतर लेझरची आवश्यकता नाही आहे. आणि आत्तापर्यंतच्या आपल्या अनुभवानुसार आपण हे सिद्ध केलेलं आहे की कुठल्याही वेगळ्या प्रकारची औषधं पोस्ट ऑपरेटिव्हली हिलिंगसाठी सुद्धा गरज पडत नाही. इनफॅक्ट आपण असं अनेक पेशंट बघितलेले आहेत की ज्यांना डायबिटीस आहे, हृदयरोग आहे किंवा उच्च रक्तदाब आहे, क्रोन्स डिसीज आहे, अशा प्रकारच्या पेशंटमध्ये सुद्धा सक्सेसफुली आणि विदाऊट मेडिसिन असे पेशंट हे बरे झालेले आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याकडं इतका मोठा डाटा आहे आता की आपण 2 सेंटीमीटरपासून 23 सेंटीमीटरपर्यंतचे फिस्चुला बरे केलेले आहेत. सगळ्याचा आपण फोटोग्राफसहित रेकॉर्ड ठेवलेला आहे. अगदी 10 वर्षाच्या मुलापासून ते 80 वर्षाच्या पेशंटपर्यंत आपण पेशंट बरे केलेले आहेत. इतकंच नव्हे तर वेगवेगळ्या आकाराचे जे पेशंटचे फिस्चुला असतात, म्हणजे उदाहरणार्थ C शेप फिस्चुला असतो, Z, Y, L, M शेप, असे सर्व प्रकारचे फिस्चुलासुद्धा आपण क्षारसूत्रांनीच बरे करू शकलेलो आहे. तर त्यामुळे मला असं वाटत नाही की कुठल्याही प्रकारे पेशंट बरा करताना त्याला काही अडथळा येतो. असेही काही पेशंट आपण बरे केलेत. उदाहरणार्थ रेक्टोव्हजायनल फिस्चुला किंवा मल्टिपल फिस्चुला ज्याला म्हणतो आपण, मल्टिपल ओपनिंग असणारे फिस्चुला,
हॉर्शू शेप फिश्युला, अशा सर्व प्रकारच्या फिश्युलामध्ये आपण पेशंट सक्सेसफुली बरे केलेले आहेत आणि फक्त क्षारसूत्र वापरून केलेले आहेत. त्यामुळे असं कधीच मला लक्षात आलं नाही गेल्या अनेक वर्षामध्ये की क्षारसूत्र जर व्यवस्थित बनवलेलं असेल तर काहीच दुसऱ्या सपोर्टची गरज पडत नाही. असं जरी तुम्ही म्हटलात तरी सुद्धा काही लोकांच्या मते क्षारसूत्र हे मर्यादितच उपयोगी ठरू शकतं. क्षारसूत्राचे उपचार म्हणजे मगाशी तुम्ही उल्लेखही केला खरं तर मधुमेह, उच्च रक्तदाब किंवा हृदयविकार किंवा क्रोन्स डिसीजबद्दल तुम्ही बोलला. तर या रुग्णावरती क्षारसूत्र कसं काम करतं? आता मर्यादा म्हणाल तर आयुर्वेदाच्या ग्रंथामध्येच असं सांगितलेलं आहे की हा सगळ्यात बरा करायला कठीण असा आजार आहे. तर मर्यादा या प्रत्येक ट्रीटमेंटच्या पद्धतीला आहेतच, नाही असं नाही. आपण आत्तापर्यंत जे मी उल्लेख केले या प्रकारचे क्षारसूत्र हे वापरून बरे केलेले पेशंट आपल्याकडे डॉक्युमेंटेशन आहे. त्यामुळे आपण नक्की असं म्हणू शकतो की हे पेशंट तरी आपण नक्की बरे करू शकतो आणि ह्या प्रकारच्या कॅटेगरीत ऑलमोस्ट 90-95% पेशंट येतात. निश्चितच आपण या विषयासंदर्भात अजून बोलणार आहोत. मात्र वेळ झालेली एका छोट्याशा विश्रांतीची. कुठेही जाऊ नका. पाहत रहा आरोग्यम धनसंपदा.